पुढे एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तुमच्या विना विजय अधुरा। धाराशिवमध्ये अजितदादांचे हे बॅनर झळकले। धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात हे लक्षवेधी बॅनर झळकले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा 6 जागांवरती विजय झाला। मात्र दादांच्या चरणी हा ऐतिहासिक विजय आम्ही समर्पित करत आहोत। मात्र दादा, तुमच्या विना हा विजय अधुरा आहे, अशा प्रकारचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। दुसरीकडे धाराशिवमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। अजित पिंगळे यांची प्रभारी जिल्हा प्रमुखपदी निवड झाली। शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने संघटनात्मक फेरबदल करण्यासही सुरुवात झालेली आहे। तर जातीय जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही, ही ओबीसींची फसवणूक आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हे वक्तव्य केलं। या प्रकरणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ दिल्लीमध्ये 23 मार्चला आंदोलन सुद्धा करणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भातली माहिती सुद्धा तायवाडे यांनी दिली आहे। 12 नंबरवरती जुनच जे होतं एससी एसटी अँड अदर हे 3च ऑप्शन दिलेले आहे। ओबीसी हा चौथा ऑप्शन दिलेला नाही किंवा जातीचा सुद्धा कॉलम त्यामध्ये दिलेला नाही। म्हणून ही ओबीसी समाजाची फार मोठी फसवणूक झालेली आहे। त्या 12 नंबरमध्ये ओबीसीचा कॉलम ऍड करावा आणि जातीचा कॉलम ऍड करावा ही प्रमुख मागणी घेऊन 23 मार्च 2026 रोजी संपूर्ण भारतातील ओबीसी हा जंतर मंतर दिल्ली येथे एकत्रित होऊन एक दिवसीय निदर्शन कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेऊन केंद्र सरकारचं लक्ष आम्ही ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधणार आहोत। यानंतर सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। मोदींसोबत जवळपास 40 मिनिट बैठक झालेली आहे। सुनेत्रा पवारांनी संसदेतील पंतप्रधान कार्यालयामध्येच ही भेट घेतली असल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, तटकरे, जय आणि पार्थ पवार देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। दिल्लीमध्ये खरं तर राष्ट्रवादी संदर्भात मोठ्या घडामोडी सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। साधारणतः 40 मिनिट बैठक झालेली आहे।